तर सोशल मीडियावर संभाजी महाराजांची बदनामी केली गेली आहे आणि त्याचं समर्थन हे अभिनेता कमाल खान याने केलंय। अभिनेता कमाल खानवर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ही कारवाई आता नेमकी कधी होते आणि कशा पद्धतीने होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे साम टीव्हीने ही बातमी लावून धरली आहे आणि या बातमीची दखल घेतलेली आहे गृह खात्याने। आता गृह खात्याकडून देखील कमाल खानवरती कारवाईची मागणी करण्यात येते। सोबतच विकिपीडियावरती छत्रपती संभाजी महाराजांविरोधात लिहिलेला तो मजकूर हटवा अशी मागणी देखील गृह खात्याकडून करण्यात आली आहे। मुळात असले मजकूर हे लिहितं कोण आणि कुठला संदर्भ वापरून हा मजकूर लिहिला जातो याचा देखील अभ्यास करणं फार गरजेचं आहे। याचं देखील इन्व्हेस्टिगेशन होणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण विकिपीडिया ही अशी साईट आहे ज्याच्यावरती तुम्ही आम्ही कोणीही कधीही काहीही लिहू शकतो, मात्र त्यामागे एक संदर्भ असणं गरजेचं आहे। तर आपण वळूयात एका फोनोकडे। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवसेनेच्या सुषमा अंधारे। सुषमाजी, आपण पाहतोय विकिपीडियावरती एक आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेलेला आहे आणि अभिनेता कमाल खान याने त्याचं समर्थन केलंय, आपली प्रतिक्रिया? छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतिबा ज्योतिबा फुले असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, ही सगळी आमचे आदर्श स्थानं आहेत आणि या महाराष्ट्राची, या देशाची, या मातीची धरोहर आहे। ज्यांनी इतिहास घडवलाय, ज्यांनी आमचं जगणं घडवलेलं आहे। मात्र सातत्याने त्यांच्या संबंधाने जर असा खोडसाळपणे मजकूर बाहेर येत असेल तर निश्चितपणे त्याची दखल घेतली पाहिजे। इथे विकिपीडियात आलेला जो मजकूर आहे तो मजकूर तर नक्की नष्ट केला जावाच जावा। मात्र एक मुद्दा पुन्हा पुन्हा उरतोय की हा मजकूर राहुल कमाल खान नावाच्या माणसाने शेअर केला म्हणून तातडीने जितके फडणवीस दखल घेतात, फक्त खान आडनाव आहे म्हणून जर दखल घेत असतील तर राहुल सोलापूरकर सुद्धा खान प्रवृत्तीचाच माणूस आहे। त्यामुळे राहुल सोलापूरकरच्या बद्दल सुद्धा त्यांनी इतक्या तत्परतेने व्यक्त होणं जास्त गरजेचं आहे। आणि याला जोडून अजून एक महत्वाची गोष्ट, ही विकिपीडियातली माहिती असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल किंवा याच्या आधीही राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या बदनामीकारक मजकुराचा विषय असेल, हे सगळे जे विकृत मेंदू आहेत, हे सगळे विकृत मेंदू हे भांडारकर ट्रस्टशीच संबंधित कसे असतात, कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावतो। मजकूर आपण एकदा नष्ट करू, परंतु भांडारकर ट्रस्टला आर्थिक रसद कोण पुरवतं की जी भांडारकर ट्रस्ट सातत्याने आमचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न करते, याची दखल घेणं आणि यावर चौकशी होणं गरजेचं आहे। फडणवीसांची जर खरंच इच्छाशक्ती असेल तर त्यांनी आधी भांडारकर ट्रस्टची चौकशी केली पाहिजे। नक्कीच, धन्यवाद सुषमाजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि आपली प्रतिक्रिया दिली।